संतश्रेष्ठ सद्गुरू तुकाराम महाराजांचा हा सांप्रदायिक गाथेमधील 28 क्रमांकाचा अभंग आहे. बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी, कोणी कैसी कैसी भावनेच्या. विचार करिता वाया जाय काळ, लटिके ते मूळ फजितीचे. तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, नका जाऊ वाटा आमुचिया. झालं असं तुकाराम महाराजांना परमेश्वर रूपी आनंद घन सुखाचा साठा सापडला. साठा घन आनंद कसा प्राप्त करायचा, परमेश्वर कसा प्राप्त करायचा याचं त्यांना गुह्य ज्ञान त्यांना प्राप्त झालं. असं करत असताना त्यांना जो आनंदघन परमेश्वराचा जो ठेवा आहे तो त्यांना दुःखी माणसाला वाटण्यासाठी त्याने तो खुला केला. त्यांचे विचार आचार सर्व कीर्तनातून ते महाराज सर्वांना सांगत असत. परंतु झालं असं, काही जे दांभिक लोक होते त्यांनी महाराजावर आळ आणण्याचा प्रयत्न करायचे. परमेश्वराने कुठं सुख मिळतं का, परमेश्वर कुठं आहे का, परमेश्वर कुठं दिसला का, या प्रकारे संशयाने त्यांच्यावर ते प्रहार करायचे. मग या लोकांसाठी हा अभंग महाराजांनी लिहून ठेवलेला आहे. बहुतांच्या आम्ही न मिळो मताशी, कोणी कैसी कैसी भावनेच्या. आता प्रत्येकाचं मत आपलं आपलं व्यक्तीचा वेगवेगळं आहे. हे महाराज बी जाणत होते त्यावेळेस. आता बी लोकांचं प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे. कोणाला कशात सुख लागतं, कोणाला कशात सुख लागत नाही, हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. कोणी परमेश्वर मानतं, कोणी परमेश्वर मानत नाही. कोणी दुःखात लोळण्याचा प्रयत्न करतं, कोणी सुखात लावतं. कोणाला सुख परमेश्वरूपी सुख पाहिजे असतं. महाराज म्हणतात, विचार करिता वाया जाय काळ, लटिके ते मूळ फजितीचे. अशा लोकांबद्दल, अशा विचाराबद्दल उगीच मी वेळ का घालवायचा. प्रत्येकाने आपल्या आपल्या मतासारखं जगावं, प्रत्येकाने आपलं आपलं आचरण करावं, याबद्दल दुमत नाही. आणि महाराजांचा सुद्धा त्याबद्दल विरोध नव्हता. विचार करिता वाया जाय काळ, त्यांच्यासाठी विचार करून माझा जो अमूल्य परमेश्वर आनंदघन स्वरूपाला मी का विसरू. लटिके ते मूळ फजितीचे. उगीच कोणाच्या नादी लागून मी माझं जे आनंद स्वरूप घन परमेश्वराचा जो शांती रूप जो माझ्यात समावलेला आहे ते मी त्याच्यातून डिस्टर्ब का करू, त्याच्यातून मी विलिप्त का हो, अलिप्त का जाऊ. या प्रकारे महाराजांना या चरणातून त्या अशा लोकांबद्दल म्हणायचं होतं. विचार करिता वाया जाय काळ, लटिके ते मूळ फजितीचे. उगीच विरोधाशी विरोध करायचा काही गरज नाही, काही आवश्यकता नाही. ज्याला जसं वागायचं जसं वागू द्या, ज्याला प्रत्येकाला आपलं आपलं मत आहे त्याप्रमाणे वागू द्या. फक्त माझं सांगायचं असं मत आहे, असं तुकाराम महाराज म्हणून, की प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे, आनंद घन स्वरूप आहे. आणि त्या सुखाचा प्रत्येकाने अंगीकार केला पाहिजे. त्या सुखाची माणसाने भक्ती केली पाहिजे, त्या विठ्ठलाची भक्ती केली पाहिजे, असं महाराज प्रखरतेने मांडत असत. परंतु याला विरोध करणारे लोक, त्यांना धर्म जे पाडणे त्यावेळेस होते पंडित लोक, धर्ममार्तंड जे होते ते त्यांच्यावर आख पाकड करत असत आणि त्यांना दुष्णी देत असत. अशा लोकांबद्दल महाराज सांगतात, या अभंगातून सांगतात की बाबा तुम्ही तुमचा विचार
तुम्ही तुमचं करा, तुम्हाला कशात परमेश्वर आहे, तुम्हाला कसा लागतो हे तुम्ही ठरवा. माझा परमेश्वर, माझा आनंद हा असा आहे. आणि मी तुमच्या नादी लागून तुमच्या विचाराशी माझं डोकं खाजून माझा वेळ वाया घालू शकत नाही, मी वाया घालणार नाही. लटिके ते मूळ फजितीचे, त्यामुळे काय होणार आहे, फक्त फजितीच होणार आहे. तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, नका जाऊ वाटा आमच्या. ठीक आहे, तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करा, तुमचे विचार जसे असतील तसं तुम्ही वागा. आम्ही सांगायचं, मला सांगायचं तर आम्ही सांगितलेलं आहे. तुम्ही म्हणे तुम्ही करा घटापटा, तुम्हाला जसं करायचं तसे घटापटा करा. सांसारिक सुखामध्ये रममान व्हा, भौतिक सुखामध्ये तुम्हाला आनंद मिळत असेल त्यात रममान व्हा. मला त्याबद्दल मला काहीही विरोध करायचा नाही आणि मला नादी लागावायचं नाही आणि त्यामुळे माझ्या परमेश्वरापासून मला अलिप्त व्हायचं नाही. फक्त एवढं करा, नका जाऊ वाटा आमच्या. कृपया तुम्ही आमच्या वाटा जाऊ नका, आम्हाला डिस्टर्ब करू नका, असा या अभंगाचा मतितार्थ आहे.